ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टाकवडीत भाजपाची लाट, विजय पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचंड मताधिक्याची चिन्हे। यड्राव पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बापूसो पाटील यांना टाकवडी गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावात भाजपचा डंका वाजत असल्याचं चित्र दिसून येत आहे। आज टाकवडी येथे विजय पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा व रॅली काढण्यात आली। या पदयात्रेला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी विजय पाटील यांचे औक्षण करत विजयी भव असा आशीर्वाद दिला। ढोल ताशांच्या गजरात, घोषणांनी भरलेल्या वातावरणात काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे संपूर्ण टाकवडे गावात निवडणुकीची उत्साही लाट पाहायला मिळाली। टाकवडे येथील जनसमुदायाने वाढता पाठिंबा पाहता विजय पाटील यांना येथून प्रचंड मताधिक्य मिळेल असं वातावरण निर्माण झालं आहे। यावेळी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष वर्षा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत नागरिकांशी संवाद साधला। त्या म्हणाल्या, विजय पाटील हे सक्षम, कणखर आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आहे। सामान्य माणसांच्या सुखदुःखाशी त्यांचा थेट संबंध आहे। भाजप हा सर्वसामान्य, गोरगरीब आणि वंचितांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून विजय पाटील यांच्या रूपाने यड्राव पंचायत समितीत विकासाची गंगा वाहणार हा आमचा ठाम विश्वास आहे। यावेळी येत्या 5 तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी कुरुंदवाड मंडल उपाध्यक्ष सचिन नलवडे, दिव्यांग जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, राजाराम घोरपडे, शिवानंद जंगम, सुरेश वडर, महेश कदम, राकेश धनगर, यशराज पाटील, बाळासाहेब कदम, महादेव कोळी, मोहन माळी, दीपक बगाडे, किशोर कांबळे, विलास पाटील, तुषार बगाडे यांच्यासह टाकवडी येथील मोठ्या संख्येने नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विजय पाटील यांचे समर्थक उपस्थित होते। एकूणच टाकवडे गावात भाजपच्या विजयाची नांदी सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव।